आज आपण छान आणि मऊ न पडणारा असा साबुदाणा वडा बघतोय. उपासाला आपल्याला साबुदाणा वडा खूप आवडतो, छान लागतो. तर बघूया हा साबुदाणा वडा पटकन कसा करता येतोय. भिजवलेला साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे. याच्यासाठी साबुदाणा तुम्हाला भिजत घालावा लागतो आणि भिजत घालताना तुम्हालाही माहिती आहे की स्वच्छ त्याला धुवायचं. आणखीन त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आणि तो रात्रभर तरी भिजला पाहिजे किंवा एक 7-8 तास तरी तो छान भिजला तर मग तो फुलून येतो छान. आणि याच्यामध्ये मी ओला नारळ घातलाय. साबुदाणा वडा हा तुम्ही जर उकडलेला बटाटा घातला तर मऊ पडतो. मी सालासकट किसून बटाटा वडा घालणार आहे, जेणेकरून हा अजिबात मऊ पडणार नाही. तुम्ही तळल्यानंतर सुद्धा 1 ते 1.5 तास हा छान राहतो. तर हा बटाटा मी किसून घेतलेला आहे, तुम्ही बघत असाल तर. आणि आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालतोय. ओल्या नारळाने सुद्धा त्याला खूप छान चव येते. जर ओला नारळ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नक्की स्किप करू शकता, पण ओला नारळ घाला. लाल तिखट घातलेला आहे. कोणी कोणी लाल तिखट वापरत नाही, फक्त मिरची वापरतात. तर मी लाल तिखट वापरते. त्याच्यामुळे वड्याचा रंग छान येतो. जिरं घातलेलं आहे. उपासाला काही जण जिरं आणि कोथिंबीर असं दोन्ही खात नाहीत, तर तुम्ही जर जिरं खात नसाल तर तुम्ही जिरं स्किप करू शकता. आणि त्याच्यानंतर मी हे लाचगिऱ्याचं पीठ घातलेलं आहे. माझ्याकडे लाचगिरा पीठ होतं, तर ते मी घातलंय. तुम्ही शिंगाडा पीठ, लाचगिरा पीठ, साबुदाणा पीठ किंवा भाजणी असं काहीही बाइंडिंगला घालू शकता की त्याच्यामुळे तो छान घट्ट मळून येईल. आणि आता मी हातानेच हे कालवते. आधी सगळं कालवून घ्यायचं, कारण बटाट्यामध्ये सुद्धा थोडंसं मॉइश्चर असतं, थोडासा ओलावा असतो. तर डायरेक्ट पाणी नाही घालायचं आणि लागत लागत आपण त्याच्यामध्ये पाणी घालूया. त्याच्यामध्ये लाल तिखट तुम्हाला नको असेल तर तुम्ही हिरवी मिरची सुद्धा वाटून घालू शकता. हे बघा, मी वाटण जे केलेलं होतं चटणीसाठी, मी हिरवी मिरची थोडीशी वाटलेली होती, तर मी त्याचंच पाणी घालते. मिक्सर आपण जे मिक्सरला लागलेलं असतं भांड्याला, तर त्याच्यामध्ये थोडंसं मी पाणी घातलेलं आणि त्या पाण्यामध्ये मी हे भिजवते. आणि छान असं खूप घट्ट नाही पण खूप लूज नाही, सैलसर पण नको, आपल्याला छान त्याचा गोळा बनवता आला पाहिजे. तर असं तुम्ही बनवा. आणि याच्यामध्ये टीप हीच आहे की तुम्हाला वडा जर छान कुरकुरीत व्हायला हवा असेल तर तुम्ही उकडलेला बटाटा शक्यतो टाळा. त्याच्यामुळे वडे आपले दीर्घकाळ सुद्धा, म्हणजे साधारण 1 ते 1.5 तास, खूप तर काळ, कारण शेवटी तो साबुदाणा वडा आहे, पण एक तळल्यानंतर लगेचच ते अजिबात मऊ पडत नाहीत. तुम्हाला मी अजून एक दुसऱ्या पद्धतीने सुद्धा साबुदाणा वडा करून दाखवणार आहे. आज एक जरा पटकन सोपी पद्धत. कधी कधी उकडलेला बटाटा सुद्धा आपल्याकडे नसतो, तर तुम्ही हा कच्चा बटाटा वापरू शकता. आणि उपासाचं कुठलंही पीठ उपासाला चालणार हे थोडं बाइंडिंगला त्याला घालावं लागतं. या प्रकारे वडे सगळे थापून घेतलेले आहेत मी. तेल छान कडकडीत तापवायचंय आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वडा सोडायचा. तुम्ही बघत असाल तर तो बटाटा आहे तर तो छान असं आपल्याला दिसतोय बघा, गोल्डन ब्राऊन कलरचे असे वडे झाले की हे वडे काढायचे. आता टम्म छान फुगलेले वडे आहेत आणि तुम्हाला दिसताना पण ते दिसतील की ते एकदम कुडकुडीत आणि छान होतात, खुसखुशीत होतात, आतून पण ते छान पोकळ असतात. खाली टाकलेली, काल घडी घातलेली, ते खाली जर ठेवलेलं आणि गरम गरम बटाटे वड्यांसारखेच साबुदाणा वडे उपासाला सुद्धा चविष्ट लागतात. आता ते असे एकदम घट्ट झाले. तर नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्ही वेगळ्या प्रकारे कुठला करत असेल की जेणेकरून तुमचाही वडा लवकर मऊ पडत नसेल, अन्य कुठले घटक वापरत असाल तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा की तुम्ही कशा प्रकारे साबुदाणा वडा करता. आणि हा साबुदाणा वडा तेलामध्ये फुटत सुद्धा नाही. बरेच वेळेला आपण काय होतो, बटाटा जर आपण उकडलेला वापरला तर तो थोडासा ओलसर असतो आणि त्याच्यामुळे ते आपलं जे मिश्रण आहे त्याच्यातही थोडा ओलावा असतो, त्याच्यामुळे वडा फुटू शकतो. पण असं काही तेलामध्ये तुम्ही बघत असाल तर मी कंटिन्यू तळते, पण वडा तेलामध्ये फुटत नाही. आणि अशा प्रकारे आपला साबुदाणा वडा तयार आहे. तर नक्की 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 करून बघा.